नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समन्वय संघानं 7 आणि 8 जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची घोषणा केली आहे. या 2 दिवसांमध्ये राज्यातील सर्व अंशतः अनुदानित आणि अनुदानित शाळा बंद ठेवण्यात येणार असून शिक्षकांनी मुंबईमधील आझाद मैदानावरील आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन शिक्षण समन्वय संघाचे खंडेराव जगदाळे यांनी केलेलं आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून त्यातूनच राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यातील अंशतः अनुदानित आणि अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून शासनापर्यंत आपल्या न्याय्य मागण्या पोहोचवाव्यात असं आवाहन संघटनेनं केलं आहे. वर्षानुवर्ष विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे सेवा बजावून देखील शिक्षकांना आर्थिक आणि प्रशासकीय न्याय मिळालेला नसल्याचा आरोप संघटनेनं केला आहे. शासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत, अन्यथा आगामी काळामध्ये आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील शिक्षण समन्वय संघटनाच्या वतीनं देण्यात आला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राज्यातील शाळा 7 ते 8 जुलैला बंद राहणार आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.